ठीक आहे, चला इकडे लक्ष द्या. ताट बसा, सरळ बसा. ओके, तर लास्ट लेक्चरला म्हणजे मागच्या क्लासमध्ये आपण काय बघितलं, जी बघितलं बरोबर. स्मॉल जी म्हणजेच काय, ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षणाचं त्वरण किंवा गुरुत्वीय त्वरण बरोबर. वर बघा, वर सगळे ताट बसा, वर बघा. गुरुत्वीय त्वरण म्हणजेच काय, ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याला काय म्हणतो आपण, गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळं जे ॲक्सिलेशन मिळतं, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जी वस्तू खाली पडते त्यावेळी ते ॲक्सिलेशनमध्ये असते बरोबर. त्याला ते जे ॲक्सिलेशन आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलेशन किंवा ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, गुरुत्वीय बलामुळे मिळालेलं त्वरण. ठीक आहे, ज्याचं आपण फॉर्म्युला बघितलेला स्मॉल जी बरोबर. स्मॉल जीचा फॉर्म्युला काय सांगा मला पटकन. हां, स्मॉल जी म्हणजेच ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बरोबर. कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर, ज्याच्यात एम म्हणजे काय असतं, मास ऑफ प्लॅनेट, आणि आर म्हणजे काय असतं, रेडियस ऑफ प्लॅनेट. हे कोणाकोणाला माहिती आहे, नसेल माहीत तर आत्ता डोक्यात ठेवा. एम म्हणजे काय, मास ऑफ प्लॅनेट. कॅपिटल एम म्हणजे इथं काय, मास ऑफ प्लॅनेट, आणि त्यानंतर आर म्हणजे काय, रेडियस ऑफ प्लॅनेट बरोबर. ठीक आहे, आता इथं लक्षात घ्या, जी आणि एम यामध्ये काय रिलेशन आहे इथं, तर जी हा डायरेक्टली प्रपोर्शनल दिसतोय मास ऑफ प्लॅनेटशी. मास ऑफ प्लॅनेटशी कसा दिसतोय, तो डायरेक्टली प्रपोर्शनल दिसतोय, आणि हा जो जी आहे तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल दिसतोय आर स्क्वेअरला. रेडियस ऑफ प्लॅनेटला रेडियस ऑफ प्लॅनेटच्या स्क्वेअरला तो कसा आहे, इन्व्हर्स प्रपोर्शन. एक छेद आहे ना बरोबर, छेदात असेल तर याचा अर्थ काय, इन्व्हर्स प्रपोर्शन. परत एकदा आपण घेऊया ते. ओके, हे जी म्हणजे काय, स्मॉल जी म्हणजे काय, स्मॉल जी कॅपिटल जी नाही म्हणत मी, स्मॉल जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणा परत एकदा, स्मॉल जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. कळालं का सगळ्यांना, काय सांगा स्मॉल जी, मोठ्यानं बोला, अजून मोठ्यानं बोला, अजून मोठ्यानं, आवाज नाही आला, अजून मोठ्यानं, वरडा जोरात बेंबीच्या देठापासून. हां, स्मॉल जी म्हणजे काय, अजून मोठ्यानं, स्मॉल जी म्हणजे काय, नाही आवाज परत कमी झाला. जोपर्यंत तुमचा पूर्ण कॉन्फिडन्सनं आवाज येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला विचारणार आहे. चला मग बघूयात आपण, तुम्ही थकताय का मी थकतोय. हां, स्मॉल जी म्हणजे काय, हां. कॅपिटल जी म्हणजे काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. म्हणा स्मॉल जी म्हणजे काय, कॅपिटल जी. परत एकदा आवाज कमी होतोय, मला काय नाही, मी पुढे सरकणारच नाही. इथं 10 तास लागले तरी चालतील, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून इथं लक्ष देत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून कॉन्फिडेंटली सांगत नाही, तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. कळालं. चला, स्मॉल जी म्हणजे काय, बऱ्याच लोकांचं अजून सुद्धा तोंडात पुटपुटणं सुरू आहे. तोंडात म्हणतं कळतं का, त्याला माहीत पण नाही ते काय चाललंय, पण ते आपलं बडबडत आहे तिथं. कळालं. ठीक आहे, परत एकदा घेऊयात का. स्मॉल जी म्हणजे काय, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे मिळालेलं ॲक्सिलरेशन बरोबर. कॅपिटल जी म्हणजे काय, बघा ह्या गोष्टीबद्दल तुम्ही अजून सुद्धा कॉन्फिडंट नाही, याचा अर्थ आवाज कमी आला की लगेच मला कळतं की तुम्हाला ती गोष्टच माहीत नाही बरोबर. बरेच लोक आहेत, हे काय म्हणते ती काय म्हणते, त्याचं 4-5 शब्द ऐकते आणि त्याच्यावरती बडबडते. बरीच आहे तिथं बसणारे. ह्यातली 50% जनता अशी आहे की ज्याला माहीतच नाही हे काय आहे ते. अशी 50% जनता आहे, 100% सांगतो. आणि ही लाजेची गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे की आपल्या आजूबाजूच्या लोकांना येते आणि आपल्याला येत नाही. कळलं का. ठीक आहे, चला परत एकदा बघूयात. मी आता सगळ्या गोष्टी परत एकदा सांगतो, लक्ष द्या. स्मॉल जी इथं असतो तो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कॅपिटल जी जो असतो तो असतो काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा एक कॉन्स्टंट आहे ज्याची व्हॅल्यू काय असते 6.67 × 10⁻11. हा जो कॅपिटल जी आहे. कॅपिटल एम इथं जो आहे तो आहे मास ऑफ प्लॅनेट, कुठल्याही ग्रहाचं जे मास आहे ते. कळालं. म्हणून हे जे मास आहे ना, या मासवर हे जी डिपेंडंट आहे, लक्षात घ्या. जेवढं मास जास्त आहे तेवढं हे जी जास्त असणार आहे तिथं. कळालं. आणि हा जो आर दिसतोय तो काय आहे, त्या प्लॅनेटचा रेडियस, त्या ग्रहाचा रेडियस. कळालं, रेडियस ऑफ प्लॅनेट. समजलं का सगळ्यांना, हो का नाही सांगा. स्मॉल जी, कॅपिटल जी, कॅपिटल एम. इकडे तिकडे बघायची गरज नाही बाळानो, पुस्तकात हे दिलेलं तिथं दिलंय, इथं मी तिथं तुम्हाला सांगितलेलं नाही, पुढे बघून उत्तर द्यायची. कॅपिटल आर. समजलं सगळ्यांना, माहिती आहे. आता रिलेशन बघा. स्मॉल जी जो आहे तो मास ऑफ प्लॅनेटला कुठल्या प्रपोर्शनमध्ये आहे, कुठल्या प्रपोर्शनमध्ये आहे. सगळ्यांनी ताट बसा, सगळ्यांचं लक्ष पुढंच पाहिजे. हां, जो स्मॉल जी दिसतोय ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आहे तो मास ऑफ, सगळ्यांचं लक्ष पुढं आहे का, माझ्याकडेच लक्ष आहे का, नुसतं बघता मेंदू तिसरीकडे जा कुठतरी विचार करतोय, तसं नाही ना.
हा जो स्मॉल जी आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कॅपिटल एमशी. याचा अर्थ काय, तर स्मॉल जी हा डायरेक्टली प्रोपोर्शन म्हणजे काय, समप्रमाणात आहे कुणाशी, मास ऑफ प्लॅनेट. मास ऑफ प्लॅनेट वाढलं की ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन वाढणार, मास ऑफ प्लॅनेट कमी झालं की ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन कमी होणार. कुणाकुणाच्या डोक्यात शिरलंय का नाही पृथ्वीराज? चला पुढं, स्मॉल जी आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कुणाशी, स्क्वेअर ऑफ द रेडियस. बरोबर, त्या प्लॅनेटचा, परत एकदा सांगतोय, अजून सुद्धा बऱ्याच लोकांचं फक्त पुढं लक्ष आहे, मेंदू नाही पुढं. मला लगेच कळतं त्या चेहऱ्याकडे बघून. ओके, मला नाव घ्यायला फक्त लावू नका. मी नाव घेत नाही, नाव घ्यायचं टाळतो. प्रत्येक वेळी नाव घेणं मलाही पसंत नाही. कळलं की पुढे बघ रे, लक्ष दे रे. तर त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या मनानं ठरवा आणि पुढे लक्ष द्या. जो स्मॉल जी आहे तो ह्या आर स्क्वेअरशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कसा आहे तो? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आता इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचा अर्थ म्हणजे काय रे? सपोज जी वाढला, किंवा आपण असं म्हणू आर, सपोज आर वाढला, रेडियस ऑफ प्लॅनेट वाढलं, तर जी काय होणार? कमी होणार. सपोज आर कमी झाला, रेडियस ऑफ प्लॅनेट कमी झाला, तर जी वाढणार. हो का नाही? चला, कुणाला क्लिअर झाले, एकदम डोक्यात क्लिअर झाले, पक्क हात वर करायचं स्ट्रेट. कळलं? ठीक आहे. पृथ्वीराजला नाही कळालेलं, कारण पृथ्वीराज नव्हताच. आणि पृथ्वीराजनं काय अपेक्षित होतं, इथं घरी जाऊन 2 व्हिडिओ बघणं गरजेचं आहे की नाही? तर आज पृथ्वीराजला शिक्षा मिळाली पाहिजे. चला पृथ्वीराज जाऊन मागं उभा राहा, जा. मी तुम्हाला सांगितले की नाही, जर तुम्ही ॲबसेंट असाल तर मी त्यासाठी तुमच्यासाठी काय करतोय रे, इकडे रेकॉर्ड करतोय, ते व्हिडिओ टाकतोय, आहे की नाही? आपण लग्न करतोय किंवा आपण कुठेतरी गेलो कार्यक्रमाला, मी म्हणतोय का नका जाऊ, घरातला गेला पाहिजे. बरोबर, कार्यक्रम केलं पाहिजे. पण बाळांनो, जे आपलं मिस झालंय ते करणं कुणाचं, काय म्हणू, कुणाची जबाबदारी आहे? तुमची जबाबदारी आहे का माझी? का मी लाद घालून करून घ्यायचं तुमच्याकडून? नाही ना. लक्ष द्या, इथून पुढं जर ॲबसेंट असला तर जे काय झालंय ते आधी घरून बघून यायचं. कळलं? टिकू नकोस, तिकडं बरा. आणि तुलाच नाही, मागच्या वेळी ह्यांना पण दिलेलं आहे शिक्षा, आलं नाही म्हणून. ठीक आहे, चला लक्ष द्या. कळालं? हे जिथं कळालं. आता हा जो जी आहे तो डिपेंडंट आहे बघा, मासवर डिपेंडंट आहे, रेडियसवर डिपेंडंट आहे. म्हणजे जीची जी व्हॅल्यू आहे ती बदलत राहणार आहे. जीची व्हॅल्यू काय होणार आहे? नेहमी बदलत राहणार आहे, वेगवेगळी असणार आहे ती. कळलं? प्लॅनेटवर बदलणार आहे, अगदी प्लॅनेटच्या सरफेसवर सुद्धा ती बदलते. प्लॅनेटपासून जरा उंच वर जात गेला तरी ती बदलते. लक्ष आहे का सगळ्यांचं? 1000 वेळा मला बोलायला लावू नका बाळांनो, तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला कळते की ह्या पोराचं लक्षच नाही. ठीक आहे. तर प्लॅनेटच्या वर जाल तसं जीची व्हॅल्यू बदलते, खाली जाल तसं जीची व्हॅल्यू बदलते. तर तेच आता आपल्याला शिकायचं आहे. व्हेरिएशन ऑफ, काय शिकायचं आपल्याला? व्हेरिएशन ऑफ व्हॅल्यू ऑफ जी. जी म्हणजे कुठला जी? स्मॉल जी. वैष्णवी, स्मॉल जी म्हणजे काय? मोठ्याने सांग. ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हेरी गुड. बरोबर. तर ही ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे, ही जर तुम्ही सरफेसवर फिरला पृथ्वीच्या तरी त्याची व्हॅल्यू वेगवेगळी होते. ती कशी होते? त्यानंतर सपोज तुम्ही पृथ्वीच्या सरफेसपासून वर गेला तरी ती व्हॅल्यू बदलत राहते. ती कशी बदलते ते बघूयात. सपोज तुम्ही पृथ्वीच्या आतमध्ये गेला, पोटात खड्डा खाणत आतमध्ये गाडून घ्यायला गेला, तर तरी ती व्हॅल्यू काय होते? तिथं बदलत राहते. ओके, तर एक एक शिकूयात. पहिला आपण ती सरफेसवर व्हॅल्यू कशी बदलते. चेंज ओव्हर द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसवर ह्या जी मध्ये कसा बदल होतो ते बघूयात. ओके, सगळ्यात मला पहिला सांगा, पृथ्वीचा आकार कसा आहे? कुणाला माहिती आहे पृथ्वीचा आकार? या पृथ्वीवर राहतोय ना आपण, मग पृथ्वीचा आकार माहीत पाहिजे ना आपल्याला, का नाही माहीत? सपाट आहे? पृथ्वी फ्लॅट आहे? हो नाही म्हणा फक्त. हो की नाही? नाही ना. फ्लॅट आहे का? नाही. मग कशी आहे पृथ्वी? कशी आहे? गोलाकार. वर्तुळाकार नका म्हणू, वर्तुळ म्हणजे प्लेन फिगर झाली. कशी आहे ती? गोलाकार. मग पूर्ण कंप्लीट गोलाकार आहे का पृथ्वी? परफेक्ट गोल आहे का? परफेक्ट गोल आहे का पृथ्वी? परफेक्ट गोल आहे का असा परफेक्ट, ज्याचा रेडियस प्रत्येक पॉईंटला सेम आहे, अशी पृथ्वी आहे का? नाही. मग पृथ्वी कशी आहे? थोडीशी लंब वर्तुळाकार आहे. थोडीशी कशी आहे? थोडीशी लंब वर्तुळाकार. ही जरा जास्त लंब वर्तुळाकार झाली. थोडीशी लंब वर्तुळाकार अशी आहे पृथ्वी. कळालं? गोल आहे का? नाही, ती थोडीशी लंब वर्तुळाकार आहे. आता ती कशी लंब वर्तुळाकार आहे? तर हा जो आहे तो इक्वेटर आहे. इक्वेटर म्हणजे माहिती आहे ना सगळ्यांना? विषुववृत्त. इक्वेटर म्हणजे काय? किंवा एक काम करतो मी, ह्याला सरळ स्ट्रेटच करतो. ही प्लेन फिगर आहे असं मानू. ओके, हा कोर असेल पृथ्वीचा सेंटर आणि हा त्याचा डायमीटर झाला. बरोबर आहे की नाही? हा असा जो आडवा डायमीटर, आडवी जी रेषा आपण इमॅजिनरी काढतो पृथ्वीवर, भूगोल शिकताय ना सगळे, आहे की नाही? आडव्या ज्या रेषा असतात त्यांना काय म्हणतात रे? आडव्या ज्या रेषा असतात त्यांना काय म्हणतात? अक्षवृत्त का रेखावृत्त? अरे बाबांनो, 10वी आहे महत्वाची.
घरी जाऊन अभ्यास करा चांगला हां. आणि मला सांगायचं आडव्या रेषांना काय म्हणायचं हां. मराठीमध्ये पण सांगायचं आणि इंग्लिशमध्ये पण सांगायचं. आडव्या रेषांना काय म्हणायचं, उभ्या रेषा पृथ्वीवर ज्या आखल्या जातात इमॅजिनरी त्यांना काय म्हणायचं. बरं हे माहिती आहे का, हे असतं असं, हे तरी माहिती आहे का, कुणाकुणाला माहिती आहे, हात वर करा. या अशा रेषा काढल्या जातात पृथ्वी गोलावर आणि त्याच्यावर तुमचे अक्षांश आणि रेखांश सांगितले जातात. हे माहिती आहे का, सगळ्यांना माहिती आहे. मग बाळांनो लक्षात ठेवणं तुमचं कर्तव्य आहे, कळालं. अगदी 5वी 6वीच्या पोरांना विचारलं CBSE ICSEच्या तर पटापटा डायरेक्ट तुम्हाला कॉर्डिनेट सांगतील पृथ्वीचे नव्हे आपल्या भारताचे. आणि तुम्हाला ब्राझील आणि भारताचे कॉर्डिनेट आहेत. तुम्हाला सांगता आलं पाहिजे किती अंश इकडं आहे, किती अंश वर आहे, किती अंश खाली आहे, किती अंश डावीकडे उजवीकडे, सगळं सांगता आलं पाहिजे बाळांनो, कळालं. बरं नसेल सांगता तर आज घरी गेल्यावर बघायचं, ठीक आहे. तर ह्या आडव्या रेषेला आपण काय म्हणतो, ते मराठीमध्ये काय म्हणतो ते आपल्याला ते तुम्ही मला शोधून सांगायचं, बरोबर. बट सगळ्यात मोठी जी लाईन असते ही मधली, जी बरोबर मधून जाते, त्याला आपण काय म्हणतो, विषुववृत्त. माहिती आहे ना, कुणाकुणाला माहिती आहे, ज्याला इंग्लिशमध्ये इक्वेटर म्हणतात. काय म्हणतात, इक्वेटर. दीप्ती लक्ष नाही, काय म्हणतात, इक्वेटर. सगळ्यात मोठी लाईन, कळलं, आडवी इक्वेटर. आणि अशी जी उभी जी लाईन आहे याला काय म्हणतात रे, त्याला कुठलं वृत्त म्हणतात, हे रेखावृत्ते असतात, रेखावृत्त. ओके, कळलं, ठीक आहे, असू देत. तर ही एक आहे. आता या पॉइंटला काय म्हणतात पृथ्वीच्या, या पॉइंटला काय म्हणतात पृथ्वीच्या, वरच्या टोकाला खालच्या टोकाला काय म्हणतात पृथ्वीच्या, हां बोला, आठवूनच सांगा मला. हां काय म्हणतात, वरच्या टोकाला खालच्या टोकाला काय म्हणतात. बघा आपली बुद्धिमत्ता कुठं चालल्या बघा, मोबाईलच्या नादात, इंस्टाग्रामच्या नादात. पृथ्वीच्या वरच्या टोकाला खालच्या टोकाला काय म्हणतात माहीत नाही आपल्याला, ध्रुव म्हणतात. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, ऐकले का नाही, हो का नाही, कुणी कुणी ऐकले सांगा, हात वर करा. ज्यांनी ऐकलेलं नाही त्यांनी पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे. ज्यांनी ऐकलंय आणि ज्यांना आठवत नाही त्यांनी ते अनेक वेळा वाचणं गरजेचं आहे, परत परत वाचणं गरजेचं आहे, कळालं. ज्याला आपण पोल्स म्हणतो, इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, हे काय आहेत आपले, हा आहे आपला कुठला पोल, साऊथ पोल. बघा 6वीची गोष्ट आहे आणि आपल्याला 10वीला येत नाही ती, तर ही आपली मोठी शोकांतिका आहे. पण घाबरू नका, करू शकता तुम्ही. विसरलाय, कोरोनामुळे काय झालं, तुम्ही त्या गोष्टी शिकलाच नाही. 5वी 6वी 7वी तुम्ही गेलाच नाही 3 वर्ष, डायरेक्ट 8वी 9वी 10वी मे बी किंवा 6वी 7वी असेल ती शाळा शिकला, त्यामुळे तुम्हाला भूगोल माहीत नाही, इतिहास माहीत नाही असो. म्हणून मी बघितले तुमची मार्कशीट, बऱ्याच लोकांना मराठी, इंग्लिश, हिंदी किंवा ही सामाजिक शास्त्र या विषयामध्ये कमी मार्क आहेत. का कमी मार्क आहेत याचं एकमेव कारण आहे, जनरल नॉलेज नाही तुम्हाला, कळलं. तर हे वाढवायचा प्रयत्न करा, असो 10वीमध्ये पूर्ण प्रयत्न करा, वाढेल, कळलं. चला असू देत. हे साऊथ पोल, सॉरी सगळीकडे साऊथच लिहिलं वाटतं मे बी तुमच्यासारखाच. नॉर्थ, हे वरचं जे काय आहे नॉर्थ, खालचं जे आहे ते काय आहे साऊथ, बरोबर. आता बघा बारकाईनं बघून त्याच्या आकाराकडे सांगा, पृथ्वी चपटी कुठं वाटतंय तुम्हाला, इक्वेटरला चपटी आहे का पोल्सना चपटी आहे, कुठं चपटी म्हणजे अशी दाबलेली, हां कुठं, कॉन्फिडेंटली सांगायचं, चुकलं तर चुकू दे. चुकीला इकडं आपल्याकडे असं नाही की माफी नाही वगैरे, चुकीला आपल्याकडे 100% माफी, कळलं, चुकीला माफी आहे. पण नाही बोलला ना तर मात्र माफी नाही. चला सांगा, पोल्सला कशी आहे ती चपटी आहे, कळलं. आपल्या पृथ्वीचा आकार हा पोल्सला चपटा आहे आणि इक्वेटरला फुगीर आहे, कळलं. चला सांगा, पोल्सला पृथ्वी कशी आहे चपटी, ज्याला फ्लॅटन म्हणायचं, आणि इक्वेटरला कशी आहे फुगीर म्हणजे बलजी म्हणायचं, कळलं. सो अथर्व त्यांना डिवचू नको, ती आधीच पूर्ण जास्त लक्ष देत नाही, ती तुझं जरा ग्रास्पिंग जास्त आहे, त्यांचं जरा ग्रास्पिंग कमी आहे, कळलं. त्यामुळे त्यांना अजिबात डिवचू नको, त्यांना जेवढं लक्ष द्यायचं तेवढं देऊ देत, चांगलं. पुढे सरक पुढं. तू त्यांच्याकडे बघत बसला ना, त्यांचं गेलं लक्ष, हाय ते बी लक्ष गेलं, कळलं. चला, इक्वेटरला कशी आहे, इक्वेटरला कशी आहे पृथ्वी, इक्वेटरला कशी आहे पृथ्वी फुगीर म्हणजे कशी बलजी. पोल्सला कशी आहे ध्रुवांवर कशी आहे, घसा माझा सुकत आलाय आता, कशी आहे चपटी म्हणजे फ्लॅटन आहे, बरोबर. म्हणजे पृथ्वीचा आकार हा पूर्ण गोलाकार नाही, बरोबर, थोडासा लंबवर्तुळाकार आहे. मग जर पृथ्वीचा आकार लंबवर्तुळाकार असेल तर याचा अर्थ प्रत्येक पॉईंटला त्याचा रेडियस सेम आहे का, नाही. मग हा रेडियस जास्त कुठं असेल, इक्वेटरला असेल का पोल्सना असेल, इक्वेटरला. सपोज इक्वेटरचा जो रेडियस असेल तो जास्त असणार आहे, बरोबर. आणि हा जो पोल्स पर्यंतचा जो रेडियस आहे तो कसा असणार आहे, कमी असणार आहे, बरोबर. आता मग हे रिलेशन लावा, रेडियस जास्त तर जी, रेडियस जास्त तर जी, मला कॉन्फिडंटलीच उत्तर पाहिजे, चुका ह्याच्यात आता हे 4 वेळा सांगितलंय. रेडियस जास्त तर जी, जी कमी आहे की नाही, इनवर्स प्रपोर्शन आहे ना समृद्धी, तुला कळाले का अक्षरा. जर रेडियस जास्त असेल तर जी कमी, म्हणजे इक्वेटरचा जी जो असेल
तो पृथ्वीच्या सरफेसवर कसा असेल, मिनिमम असेल, कमीत कमी असेल. कळालं? सरफेसवर, मिनिमम ऑन सरफेस असं लिहितो मी. पृथ्वीच्या सरफेसवर तर सगळ्यात कमी जी कुठे मिळेल तुम्हाला, इक्वेटरला. कुठे मिळेल? इक्वेटरच्या पॉइंटला. आणि इकडं आरपी जो आहे किंवा पोल्सवर रेडियस कमी आहे. ही रेडियस कमी आहे. रेडियस कमी तर जी जास्त. म्हणजे पोल्सना जो जी असेल, जी म्हणजे ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी असेल, ही मॅक्सिमम असेल. ही कशी असेल? मॅक्सिमम ऑन सरफेस. म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवर जर तुम्ही इक्वेटरपासून पोलकडे फिरत गेला, ओके, पुढे जाऊन फ्युचरमध्ये तुमच्याकडे जरा जास्त पैसा आला आणि तुम्हाला वाटलं मला साऊथ पोलला नॉर्थ पोलला जायचं आहे, बघायचं आहे, तिथं कसे पेंग्विन वगैरे असतात ते बघायचे आहेत मला, बरोबर. मग तुम्हाला फिरायचं आहे, वर्ल्ड टूर करायचं आहे. मग तुम्ही इक्वेटरपासून पोलकडे फिरत गेला, तर इक्वेटरपासून जर पोलकडे फिरत गेला तर जीची व्हॅल्यू काय होईल? कमी पासून जास्त. पोलपासून इक्वेटरकडे आला तर जीची व्हॅल्यू जास्त पासून कमी, म्हणजे जीची व्हॅल्यू कमी कमी होत राहणार आहे. कळालं सगळ्यांना? कुणाकुणाला कळालं? व्हेरिएशन ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे इक्वेटरला जीची व्हॅल्यू काय असते? जास्त असते, ती पाठ करायची. जीची व्हॅल्यू इक्वेटरला कमी असते, जीची व्हॅल्यू पाठ करायची. याच्यात किती असते बघा, पुस्तकात बघून सांगा मला. 9.782 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती आहे बघा? किती आहे? 9.782 आहे का किती आहे? अरे बाळानो, कमी वाली बघा, कमी वाली. एवढं डोक्यात तुम्हाला का सांगून शिरणा म्हणजे दगड भरले ते काय? हा, किती आहे? कमीवाली बघायची ना, कमीवाली. हां, आणि पोल्सना बघा, तेवढं तरी डोक्यात येऊ दे बाळानो. पोल्सला 9.832 अशी काहीतरी असेल, बरोबर आहे का? कॉमन सेन्स आहे ना. समजलं का? समजलं सगळ्यांना? हां, बोल अक्षरा. तुझं काही डाऊट असेल तर पटकन बोलायचं. काय आहे का? नाही तू तिथं आहे का? मग आपापसात गप्पा मारू नका. दीप्ती, मगाशीच सांगितलंय, एकमेकांना काय करायचं? नेहमी मदत करायची, पण एकमेकांना खाली वाढायचं नाही. चांगल्या गोष्टीमध्ये त्याला पुढे घेऊन जायचं. इथं गप्पा मारत बसला तर नक्की हमखास खाली येणार तुम्ही. कळालं? ठीक आहे, चला. कळालं का? पहिला पॉईंट अर्धा तास घेतलाय सांगायला. व्हेरिएशन ऑफ व्हॅल्यू ऑफ जी कशात? कुणाला कळालं? सगळ्यांना कळालं? हां, सरळ स्ट्रेट हातवर करा बघू. मी विचारणार आहे आत्ता. हां, कोण सांगते? मग तू सांगतेस का? तुझं नाव काय? हां, नाव काय? राधिका. सांगा राधिका, कशी बदलते व्हॅल्यू? काय काय कळालं? जेवढं काय येतंय तेवढं बोल, बडबड कर. हां, मोठ्यानं. हां, चुकलं घाबरू नको. हां, थरथर ते का बघते नाही ना? हां, बोलता आलं पाहिजे आपल्याला, कॉन्फिडेंटली सांगता आलं पाहिजे. तू सांग वैष्णवी. हां, बोला पटकन, पॉज करतो, थांब. पहिलं व्हेरिएशन कळालं सगळ्यांना? आता दुसरं बघूयात. चेंज ओव्हर द काय म्हणूयात? अबाव द सरफेस ऑफ अर्थ. अबाव म्हणू, अबाव द सरफेस ऑफ अर्थ. पृथ्वी आहे, बरोबर. या पृथ्वीपासून आता अबाव द सरफेस वर नाही, ओव्हर द सरफेस नाही, अबाव, वर जायचं आता, वर. ओके, हा रेडियस आहे. सपोज एक माणूस इथं आहे आणि एक माणूस इथं ढगात. हां, ढगात एक माणूस ढगात आहे, गेला असेल कशाला तरी. ओके, तर हां, आता मला सांगा, ही सपोज ही एवढी जी हाईट आहे असं म्हणू आपण, असं हे h एवढं डिस्टन्स आहे. ओके, आता जशी वस्तू पृथ्वीपासून वर 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 जाईल तसं त्या वस्तूचं आणि त्या पृथ्वीचं अंतर वाढत राहणार आहे. म्हणजे त्या दोघांमधलं अंतर वाढत राहणार आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजेच सेम हे आर म्हणजे काय, फक्त रेडियस नाही बाळानो. जर ती वस्तू, आता रेडियस आपण काय घेतो? काय तर जी वस्तू आहे ती पृथ्वीवर आहे, बरोबर, आणि ते जे अंतर आहे ते खूप निग्लिजिबल आहे, म्हणून फक्त डायरेक्ट रेडियस घेतो. पण ती जर वस्तू खूपच वर जात राहिली तर आपल्याला ही हाईट पण घ्यावी लागेल त्याच्यात. कळालं? म्हणजे खरा फॉर्म्युला जो आहे तो असा आहे, G इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M डिवायडेड बाय R प्लस Hचा स्क्वेअर. कळालं? हे H कधी घेणार बाळानो? ज्यावेळी ते खूपच जास्त आहे, बरोबर. वस्तू सपोज 3000 किलोमीटर लांब गेली, सॅटेलाईट वगैरे 35,780 किलोमीटर एवढ्या लांबवर सॅटेलाईट जातात. कळालं? किती किलोमीटर लांब आहे. आता आपण जे वर जातो ती व्हॅल्यू खूप कमी आहे. म्हणजे अगदी विमान जे उडतं ना ते 11 किलोमीटर उंचीपर्यंत उडतं. कळालं? किती किलोमीटर उंचीपर्यंत विमान असतं? जास्तीत जास्त 11.
कळलं. मग 11 किलोमीटर कुठं आणि 6400 किलोमीटर कुठं, काहीच फरक नाही ना. म्हणजे आपण हे 11 किलोमीटर व्हॅल्यू घेतच नाही, 6400 किलोमीटर फक्त घेतो. कळलं, रेडियस फक्त घेतो. पण हे जर सॅटेलाईटच्या बाबतीत असेल तर सॅटेलाईट अगदी 500, 600, 35,000 किलोमीटरपर्यंत वर जातात, सॅटेलाईट फिरत असतात. मग त्यावेळी एच घ्यायला लागेल ना. कळलं, त्यावेळी त्याची व्हॅल्यू जास्त असणार आहे. समजलं. मग तेच प्रपोर्शन आहे, आर प्लस एच जेवढा जास्त असेल तेवढी जीची व्हॅल्यू काय होईल, कमी. इनवर्स प्रपोर्शन आहे इथं. म्हणजेच जर वस्तू पृथ्वीच्या सरफेसपासून वर 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 जात राहिली तर त्याच्यावर लागणारा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन काय होईल, वाढेल का कमी होईल. ताट बसा बाळांनो, कॉन्फिडेंटली सांगा. कुणाला एक नाही हे फील झाले, हे जे जी आहे ना हे फील झाले. तुम्हाला अनेक गोष्टी मी अनेक वेळा सांगितलं तर फील, तू फील काढा 10वीला, शो फील घाला. कुणाला जी काय असतं ते फील झाले बाबा. जी ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे कसं बदलतं हे फील झाले. कुणाला फील झाले, हातवर करा जरा बघू. एकच, दोनच, तीनच, त्यानं बी ह्याचं बघून केले वाटतं हातवर. बाळांनो, जी म्हणजे ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. जी वस्तू ही खाली पडते की नाही, खाली पडते का नाही, इथं त्याचं वेलॉसिटी 0 आहे, खाली काहीतरी त्याची वेलॉसिटी वाढली, ही वस्तू आली फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली, आणि ह्या वस्तूच्या वेलॉसिटीमध्ये बदल झाला. वेलॉसिटीमधल्या बदलाला ॲक्सलेशन म्हणतो. म्हणजे हे जे मिळालेलं ॲक्सलेशन आहे ते कुणामुळे मिळालं, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे मिळालं, म्हणून त्याला ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. हे बदलतं त्याच्या मासवर आणि रेडियसवर. हे आता मी जर बोललो तर माझं डोकं फिरल, हे जर मी सांगत बसलो ना तर खरंच मला चक्कर येईल, तुम्हाला सांगतो. कळलं, ठीक आहे. चला मग व्यवस्थित सांगा मला. जर वस्तू पृथ्वीच्या सरफेसपासून वर जात राहिली तर त्याच्या जीच्या व्हॅल्यूमध्ये कसा बदल होणार आहे, ती व्हॅल्यू कमी होणार आहे. का कमी होणार, का तर त्या वस्तूमधलं आणि त्या अर्थमधलं अंतर वाढत राहत आहे ना. अंतराशी ते इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. कळालं. कुणाला कळालं, हात वर करा. हे कॉन्फिडेंटली कळालं, जर लक्ष असेल तर लगेच कळेल. ओके, चला मग सांगा. मी इथं लिहितो, रिलेशन लिहितो. सपोज हा आर प्लस एच, बघा या पेनातली शाई बी संपली. आर प्लस एच वाढवला, इन्क्रीज केला, तर जीची व्हॅल्यू काय होईल, जीची व्हॅल्यू काय होईल, डिक्रीज होईल. काय होईल, डिक्रीज म्हणजे काय होईल, कमी होईल. कळालं. साधी सोपी गोष्ट आहे, फक्त डिटेलमध्ये समजून घ्या. कळालं. याचे अनेक फॉर्म्युला 11वीमध्ये शिकणार, आत्ता फक्त एवढंच लक्षात घ्या, तेवढं रिलेशन. ठीक आहे. कळालं. म्हणजे सपोज 2 वस्तू आहेत तिथं. ही एक वस्तू आहे, सपोज ही H2 अंतरावर आहे आणि ही H1 अंतरावर आहे. ही पृथ्वीपासून H1 अंतरावर आहे. सपोज हा आपला पृथ्वीराजच आहे, पृथ्वीच आहे. ओके. आणि हा आपला आहे अथर्व काय बी स्पेलिंग ठेवते ते. हां, अथर्व नाव चांगलं आहे पण स्पेलिंग नाही कळाले. अथर्वचं स्पेलिंग बरेच लोक वेगवेगळं लिहितात. ठीक आहे, तर काय असेल ते असेल. तर पृथ्वी आणि अथर्व, पृथ्वीराज ही पृथ्वी आहे, याला अर्थ म्हणू. पृथ्वी म्हणजे तो, त्याची उंची आहे H1 आणि हा अथर्व त्याची उंची आहे, त्याची उंची नाही, त्याची अर्थ सरफेसपासूनची उंची आहे H2. तर मला सांगा या दोघांपैकी कुणाच्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन कमी असेल, कुणाच्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन कमी असेल, कुणाच्या ठिकाणी. हात वर करून सांगा. चला बघूया कोणाला येते. स्ट्रेट हात वर करा, ज्याला येते त्यांना. हां, सरळ स्ट्रेट वर कर. नाक चोळतेस का हात वर करतेस, कॉन्फिडेंटली राहायचं बाळा. 1 2 3. हां, सांग तू. अथर्वच्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन कमी असेल, कारण सांग ह्या सगळ्यांना. रेडियस आणि त्याचा डिस्टन्स वाढले, साधी सोपी गोष्ट आहे. कळालं. त्यासाठी मेंदू इकडं पाहिजे सगळ्यांचा. आहे का मेंदू इकडं. चला परत एकदा विचारतो. 1 आणि 2 या 2 गोष्टी कळाल्या का, कुणाला कळाल्या, हात वर करा. ज्याला पूर्ण कॉन्फिडेंटली कळाल्या त्यांनाच हात वर करायचं, नाहीतर मी परत एकदा सांगणार आहे. सगळ्यांना कळाले. तुला नाही कळालं राधिका, अजून कुणाला नाही. तुला कळालं मागं आर्या. हां, मग कोण आहे ज्याला नाही कळालं. सगळ्यांना कळाले. मग सरळ स्ट्रेट हात वर करा बघू, मला दिसलं नाही. सगळ्यांना कळाले. चला पुढचा पॉईंट घेऊयात का पुढचा पॉईंट. मी परत प्रश्न विचारला तर उत्तर येतील का, या कॉन्फिडेंटनं कळाले. चल जाऊयात पुढं, नाहीतर मी फोडणार आता, नाहीतर मग छडी. कळालं तरच पुढं जायचं. हो, लिहून घ्या. तिसरं जे आहे, चेंज अकॉर्डिंग टू द डेप्थ. डेप्थ म्हणजे खोली. बरोबर. आपण पहिला बघितलं पृथ्वीच्या सरफेसवर बदलतंय, ते पृथ्वीपासून वर गेलं तरी बदलतंय. मग आता जर मला पृथ्वीच्या आतमध्ये जायचं असेल तर, पृथ्वी आहे, एक माणूस इथं आहे आणि यानं खड्डा खांदला आणि त्या दुसऱ्या माणसाला
खाली ढकललं, गाडलं नाही, ढकललं, मरल ते गाडलं तर त्याला ढकललं खाली, बरोबर. तर ह्याला ए म्हणूयात, ह्याला बी म्हणूयात. तर बी माणसावर असणारं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आणि ए माणसावर असणारं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन यामध्ये बदल असणार आहे, बरोबर ना. का बदल आहे? का तर एकतर त्यांचं सेंटरपासूनचं अंतर कमी आहे, बरोबर. आता मला सांगा, थोडंसं लॉजिकली विचार करून सांगा, काय होईल इथं? जी कमी होईल का जास्त होईल? जसं पृथ्वीपासून खाली खाली जाल खोलीवर, तसा जी कमी होईल का जास्त होईल? जास्त होईल, पण ॲक्च्युली होतोय कमी. ॲक्च्युली काय होतोय कमी. आता म्हणाल सर काय बी कन्फ्युजिंग सांगू नका आम्हाला, एक काहीतरी ठरवा की. आधी तुम्ही ठरवा ना मग आम्हाला सांगा. तर तुम्ही जी म्हणताय ती बरोबर आहे, पण इथं कमी का होतोय ते बघा, बरोबर. आता तुम्ही कशात चुकताय ते बघूया. तुम्ही खाली येताना बाळानो इथं रेडियस फक्त घेतली. आता ती वस्तू खाली येताना ही मास पण कट होते की एवढं मास पण कट होतंय ना, कळतंय का तुम्हाला? मग मास कोण घ्यायचं, कळलं का? मग मास पण कमी झालं, इथं रेडियस कमी झालाय. तुमचं म्हणणं बरोबर आहे, जी वाढायला पाहिजे, पण तिथं मास पण कमी झालाय. मास आणि जे जी आहे ते डायरेक्टली प्रपोर्शन आहे. मग मास कमी झालं, जी कमी व्हायला पाहिजे ना, आणि मासचा इफेक्ट जास्त आहे, कळलं का? तर इथं रेडियसच्या स्क्वेअर टाइम्स ते कमी होते, कळतंय का? रेडियसच्या स्क्वेअर टाइम्स ते कमी होते आणि मासला तर डायरेक्टच आहे, डायरेक्ट मास कमी होते, कळतंय का? समजलं? म्हणजेच जर पृथ्वीच्या खाली तुम्ही खड्डा खाणून जर पृथ्वीच्या सेंटरकडे जात असाल तर जीची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? कमी. का तर त्याचं मास पण कमी होतं इथं, कळलं? समजलं? म्हणजेच मला सांगा, सपोज डेप्थ इन्क्रीज झाली, डेप्थ मी वाढवली, इन्क्रीज केली, तर जी काय होत्या? डिक्रीजच होत्या. म्हणजे तुम्हाला वेगळं काय लक्षात ठेवायची गरज नाही, तिन्ही केससाठी तुम्हाला डिक्रीजच होतंय. पृथ्वीपासून वर गेला तरी जीची व्हॅल्यू कमी होत्या, पृथ्वीपासून खाली आला तर जीची व्हॅल्यू काय होत्या? अरे कॉन्फिडेंटली बोला की रे, काय होत्या? पृथ्वीपासून वर गेला तर जीची व्हॅल्यू, आणि पृथ्वीच्या खाली गेला तरी जीची व्हॅल्यू कमीच होत्या. कुणाकुणाच्या डोक्यात आले हे? कळालं का कमी होतं ते पण कळालं का? तर मास पण कमी होते, कळालं? चला 3 व्हेरिएशन कळाले तुम्हाला. व्हेरिएशन ओव्हर द सरफेस ऑफ अर्थ, व्हेरिएशन अबाउट द सरफेस ऑफ अर्थ आणि व्हेरिएशन इन द डेप्थ ऑफ द अर्थ. कळालं? समजलं का? कोणाकोणाला कळाले तिन्ही? आणि मी विचारलं कुठलाही प्रश्न याच्यावर तर कॉन्फिडेंटली सांगता येईल असं कोण कोण आहे? जरा हात वर करा बघू. ओके ठीक आहे, कळालंय? बास करूयात, काय विचारत नाही मी, घाबरू नका. ओके हां चला, लक्ष हे लिहून घ्या पटकन. तर आता आपल्याला शिकायचं आहे खूप महत्त्वाची कन्सेप्ट, ते म्हणजे मास आणि वेट. मास आणि वेट. मासला आपण म्हणतो मराठीमध्ये वस्तुमान. वस्तुमान आणि वेट म्हणजे वजन. आता आपल्या कॉमन लाईफमध्ये इकडे तिकडे बघू नका, एकमेकांना डिवचू नका, डिस्टर्ब करू नका. आपल्या या सामाजिक जीवनामध्ये आपण ज्याला वजन म्हणतो ते वजन नाहीच, ते आपलं मास आहे. म्हणजे मी सपोज समर्थाला विचारलं की बाबा तुझं वजन काय, तर समर्थाचं पटकन उत्तर येईल 20 किलो. नाही किती? 35 किलो. 20 किलोचं बकर असते. आता 35 किलो. समर्थ म्हणाल सर 35 किलो माझं वजन आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हे किलो हे वजनाचं युनिटच नाही. किलो हे युनिट आहे कशाचं? केजी कशाचं याचं युनिट आहे? मासचं. कशाचं युनिट आहे? म्हणजे त्यानं कशाचं मला उत्तर सांगितलं? मास. वजन सांगितलंच नाही. का तर आपल्याला हीच कन्सेप्ट माहीत आहे, कळालं? ही चुकीचं आहे. पण फिजिक्समध्ये वजन आणि मास या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, कळालं? तर बघूयात आपण मास म्हणजे काय असतं, वस्तुमान म्हणजे काय असतं. पहिला त्याचा अर्थ बघूयात. वस्तुमान म्हणजे, मास म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन एनी बॉडी. कुठल्याही शरीरामध्ये किती मॅटर भरलाय त्याला म्हणायचं त्याचं मास. सपोज त्यानं 35 किलो सांगितलं, याचा अर्थ त्याच्यामध्ये 35 किलोचा मॅटर भरलाय ठासून. काय पण असेल, मग ते ॲटम्स असतील, इलेमेंट्स असतील, सेल्स असतील, त्याचं न्यूट्रिएंट्स असतील, हे सगळं भरलंय. किती भरलंय? किती मॅटर आहे तो? 35 किलो एवढा मॅटर आहे, कळालं? ते त्याचं मास झालं. मी दुकानात गेलो, बरोबर, दुकानात मी साखर मागितली, मला 2 किलो साखर दिली दुकानदारानं, म्हणजे त्यानं 2 किलो साखरेचा मॅटर भरला त्यात, बरोबर का नाही? साखर एक मॅटर आहे की नाही? मॅटर शिकलाय की नाही? एनिथिंग विच हॅज मास अँड विच ऑक्युपाय स्पेस, याला आपण मॅटर म्हणतो, बरोबर ना? असे कुठलीही वस्तू हे सुद्धा एक मॅटर आहे, बरोबर, कळालं? मग ह्या वस्तूमध्ये किती मॅटर भरलाय याला काय म्हणायचं? ह्याचं काय म्हणायचं? स्थळ बस, आर्या लक्ष दे, डोळं चोळू नको. हां, काय म्हणायचं? अरे मोठ्यानं बोला. काय म्हणायचं? मास. कळालं? मास. मास तो पिक्चर नव्हे, मास वेगळं आहे,
ते माहिती आहे ना, ती डोळा उडवत असते असं पायानं, तो पिक्चर नव्हे, हे मास वेगळं. कळालं? कुणाकुणाला कळालं मास कन्सेप्ट काय? एखाद्या बॉडीमध्ये किती मॅटर सिद्धी भरला जातो त्याला आपण मास असं म्हणतो. बरोबर? ठीक आहे. त्यानंतर मास जे आहे ना, हे कुठंही जावा सेमच राहतं, रिमेन्स सेम एव्हरीवेअर. फक्त तुम्ही त्यातनं काहीतरी काढून नाही घेतलं पाहिजे. म्हणजे 2 किलो साखरेचं पिशवी आणली तुम्ही, तर मध्ये येताना वाटत साखर खाल्ली नाही पाहिजे, ती 2 किलोची पिशवी तशीच पाहिजे. मग ही 2 किलोची पिशवी तुम्ही गाडावर नेऊन मोजली तर 2 किलोच आहे का नाही? घरात नेऊन मोजली तरी 2, जर दुकानदारानं गंडावलं नसेल तर 2 किलोच आहे का नाही? सिद्धी अमेरिकेला गेली, तिला जरा तिकडचं फॉरेनचं सिरीज वगैरे आवडतात, बघत असते कार्टून बिटून, तर सिद्धी अमेरिकेला गेली. अमेरिकेला तिनं जाऊन मोजलं तर मास किती असणार आहे? 2 किलोचं 2 किलोच असणार आहे. मास चंद्रावर जरी गेला तुम्ही, चंद्र म्हणजे मून, तर त्याच्यावर जरी गेला आणि मास मेजर केलं तर किती असणार आहे? म्हणजे मास कधी बदलत नाही, अमाऊंट ऑफ मॅटर बदलत नाही. कळालं का? समजलं? समर्थ हिथं 35 किलोचा आहे, अमेरिकेत गेला तरी काय तो 40 किलोचा होणार आहे का? 35 किलोच असणार आहे तो. कळालं? हां, जर त्यानं खाल्लं बिल्लं तर वाढणार, पण तो 35 किलोचाच राहणार असाच राहिला तर, आहे का नाही? तिकडं याच्यात गेला तुम्ही साऊथ आफ्रिकेत गेला तरी तो 35 किलोचाच. बरोबर? पाकिस्तानात गेला तरी 35 किलो. समृद्धी कळते का? चोपत नाहीस ना? ताड बसा, सरळ बसा. कधी कधी माणसं माझ्या चेहऱ्याकडे बघून, तरी मी चेहऱ्याचा हावभाव बदलत असतो झोपू नये म्हणून. ठीक आहे? कळालं सगळ्यांना? मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर. आर्या, मास सगळीकडे कसं राहतं? समान राहतं. बरोबर? राहतं म्हणजे असतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मास एक स्केलर क्वांटिटी आहे. कसली क्वांटिटी आहे मास? स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटीचा अर्थ काय रे? माहिती आहे का? स्केलर वेक्टर कुणाकुणाला माहिती आहे? स्केलर म्हणजे ज्याला फक्त काय असतं? मॅग्निट्यूड. कळलं? फक्त मॅग्निट्यूड म्हणजे त्याला एक व्हॅल्यू असते, त्याचं मॅग्निट्यूड फक्त सांगितलं तर ती वस्तू कळते, त्याला दिशा सांगायची गरज नसते. इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्निट्यूड इज नोन एज स्केलर क्वांटिटी. म्हणजे सपोज अजय बाजारात गेला, उद्या बाजार असतो ना आपला, उद्या नव्हे बुधवारी ना, कधी असतो? बुधवारी. अजय बाजारात गेला, बाजारातनं त्यानं कांदे बटाटे घेऊन आला पिशवीतनं. बरोबर? घरी आला, मम्मीनं विचारलं, अजय किती बटाटे आणलेस? तर अजयचं उत्तर असणार मम्मीला 2 किलो. मम्मी, मी 2 किलो बटाटे आणले. बरोबर? का अजय सांगेल? लाईट लावतो जरा. अजयला फक्त तिथं 2 किलो सांगायची गरज पडली ना, का त्याची दिशा सांगायची गरज पडली? मम्मी, मी किंवा जे कांदे आणले त्याचं मास किंवा त्याचं वस्तुमान खालून 2 किलो आहे, वरून 2 किलो आहे. मम्मी, माझ्या बटाट्याचं वस्तुमान किंवा मास डावीकडून 2 किलो आहे, उजवीकडून 2 किलो आहे, असं मग तो सांगेल का मम्मीला? मम्मी 2 लाफा देणार मग. बरोबर का? कळते का? मग फक्त 2 किलो सांगणं एवढंच अपेक्षित आहे ना तिथं. वेळ सुद्धा एक स्केलर क्वांटिटी आहे बघा. वेळ, सपोज दीप्तीला विचारलं कोणीतरी, दीप्ती तुला घरापासून इकडे यायला किती वेळ लागतो? तर दीप्तीचं उत्तर असेल सर 10 मिनटं. का दीप्ती म्हणते सर डावीकडून 10 मिनटं लागतात मला, सर मला वरून 10 मिनटं लागतात. असं आहे का? तुमच्या डोक्यात येते का? फील झाले का स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? अशी क्वांटिटी ज्याला फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड गरजेचं आहे, त्याची व्हॅल्यू गरजेची आहे. कळालं? युनिट पण गरजेचं आहे. समजलं? तर मास एक आपली स्केलर क्वांटिटी आहे. त्यानंतर एसआय युनिट सांगा आता. एसआय युनिट ऑफ मास मागा जण 10 वेळा वरडलोय. काय आहे? किलोग्राम, केजी. कळालं? समजलं? आणि शेवटचा पॉईंट लक्षात ठेवायचा मास विषयी, तो मास इज अ मेजर ऑफ इनर्शिया. मास इज मेजरमेंट ऑफ इनर्शिया. मासमुळे इनर्शिया वस्तूला मिळतो. इनर्शिया माहिती आहे का सगळ्यांना? कोण कोण शिकलंय इनर्शिया? आठवते का? जडत्व, वस्तूचं जडत्व कोणामुळे मिळतं? मासमुळे. जेवढं जास्त मास तेवढं जास्त इनर्शिया. इनर्शिया माहिती आहे ना कन्सेप्ट? काय शिकवू आता परत? नको ना? हो म्हणला तरी नाही सांगणार आता. आणि 7वीची कन्सेप्ट आहे, 6वीची. हां, नंतर कधीतरी सांगेन, आता जरा वेळ झाला. कळालं? समजलं? इनर्शिया. ठीक आहे. कळालं मास विषयी? एकदा ओरडताय का जोरात? हां, मास मराठीमध्ये म्हणायचं वस्तुमान. मी बोट ठेवेल तसं वाचायला सुरुवात करा. आरती म्हणल्यासारखं म्हणायचं नाही. 2-3 म्हणते ती, मागची नुसती री करते ती. जयदेव जयदेव तेवढं नुसती करते ती. तसं नको. नुसतं जयदेव जयदेव नको मला, सगळ्यांच्या तोंडातनं उच्चार आला पाहिजे. आता कसं आलं?
रिमेन सेम एव्हरीवेअर. का मी वाचू माझ्या मागणं म्हणताय? तुम्ही वाचताय? स्केलर क्वांटिटी आहे. SI युनिट ऑफ मास kg. मास इज अ मेजर ऑफ इनर्शिया. कळालं? चला, मास तर कळालंय सगळ्यांना. आता आपण वेटकडे येऊयात. वजन. वजन तर अनेक वेळा ऐकताय आहे की नाही? हां, डॉक्टरकडे गेला की पहिला म्हणते जा वजन जाऊन वजन करून यायचा. बरोबर, वाढले काय? पोरींना एक वजन लय महत्त्वाचं असतंय. हां, कमी ठेवायचं असतंय त्यांना. आणि पोरांचं वाढलं तरी चालतंय, तसं नाही. पोरांनी पण वजन म्हणजे आता त्याला मास म्हणायचं. फिजिक्समध्ये मास, आपलं मास लिमिटमध्ये ठेवा, नाही तर लय मास नको व्हायला. कळालं का? आता वजन बघूयात. लक्ष. वेट काय? तो वेट हा फोर्स आहे. वेट काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाइड बाय प्लॅनेट ऑन ऑब्जेक्ट. वेट आहे काय आपलं? वेट म्हणजे त्या वस्तूवर त्या प्लॅनेटनं अप्लाय केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. कळालं का? वेट म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाइड बाय प्लॅनेट ऑन अन ऑब्जेक्ट. त्या वस्तूला ती प्लॅनेट खेचणार आहे ना, तर इथं पृथ्वी म्हणजे पृथ्वी खेचणार आहे. बरोबर, म्हणजे पृथ्वीनं अप्लाय केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच त्या वस्तूचं वेट आहे. कळालं? आता हा वेट काढतात कसं? वेटचा फॉर्म्युला, वेटला W ने डिनोट करतात. याला काढायचं मास इंटू जी, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन अप्लाय करायचं. तेवढ्या ॲक्सलेशन खाली जाणार आहे ना. फोर्सचा फॉर्म्युला काय? फोर्स कसा काढतो आपण? मास इंटू ॲक्सलेशन. आता इथं हे ग्रॅव्हिटेशनल आहे म्हणून काय येणार आहे? मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन. तो वेटचा फॉर्म्युला आहे mg. कळालं? समजलं का? कळालं? म्हणजेच वेट म्हणजे काय असतं? फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मास वेगळं, आपण ज्याला वेट म्हणतोय ते काय आहे? आपलं मास आहे. मी पृथ्वीराजचं मग विचारलं वजन. पृथ्वीराज तुझं वजन किती आहे? 41 काय आहे? त्याला आहे का नाही? 41 काय? लिटर. 41 काय? किलो. मग पृथ्वीराज तर म्हणतोय सर 41 किलो माझं वजन आहे. पण हे वजन आहे का? हे फिजिक्समध्ये काय आहे? मास. कळालं? पण आपल्या सामाजिक म्हणजे कॉमन लाईफमध्ये आपण त्याला वजन म्हणत असतो. कळालं? पण वजन फिजिक्समध्ये ते नव्हे. फिजिक्समध्ये वजन म्हणजे एक फोर्स आहे. पृथ्वीनं तुमच्यावर अप्लाय केलेला फोर्स आहे. कळालं? समजलं? म्हणजे त्याच्या मासला, त्याच्या 41 किलोला गुणिले जर जी केला तर त्याला वजन मिळणार आहे. समजलं? आता तिसरा पॉईंट लक्षात ठेवायचा. उठ जरा, थोडंसं राहिलंय. हां, तर तिसरा पॉईंट लक्षात ठेवायचा वेटविषयी. काय रे? वेट किंवा शॉर्टमध्ये लिहितो आता, ही काय उठणं झालंय. चेंजेस अकॉर्डिंग टू प्लॅनेट. हे प्लॅनेटनुसार बदलणार आहे, सरफेसनुसार बदलणार आहे. का बरं? कोण सांगेल मला? वेट का बदलणार तुमचं? जसं मास सेम राहते पण वेट बदलते. का बरं? का तर बाळांनो जीची व्हॅल्यू बदलत्या वेगवेगळ्या ठिकाणी. मागाशीच बघितलं. बरोबर, इथं जी वेगळा असेल तर अमेरिकेमध्ये जीची व्हॅल्यू वेगळी असणार आहे. का तर ते इक्वेटरनुसार आणि पोलनुसार व्हॅल्यू बदलत्या ना. कळालं? चंद्रावर जीची व्हॅल्यू वेगळी असणार आहे, म्हणजे चंद्रावर वजन वेगळं असणार आहे. आणि इकडं हसू नकोस तर, आणि इकडं पृथ्वीवर वजन वेगळं असणार आहे. कळालं? ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा पॉईंट. हे कळालं तुम्हाला? कळालं का? चल, त्यानंतर वेट ही जर स्केलर क्वांटिटी आहे तर वेट वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी का बरं? तर सिंपल आहे. हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सला दिशा आहे. आपण म्हणतो ना ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे लागतं रे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. मग तुम्हाला जर कोणी फोर्स विचारलं तर तुमचं उत्तर काय असतं? हा, फोर्सला दिशा असते. सपोज मी इकडून फोर्स अप्लाय केला भिंतीकडे, तर भिंत पण मला एक फोर्स अप्लाय करते. म्हणजे मी टुवर्ड्स द वॉल फोर्स अप्लाय करतोय, वॉल माझ्याकडे फोर्स अप्लाय करते. बरोबर, म्हणजे फोर्सला काय असते? दिशा असते. त्याला दिशा सांगावी लागते. म्हणजेच फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजेच आपलं वजन सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. कळालं का सगळ्यांना? याचं युनिट सांगा बघू. याचा युनिट सांगा. न्यूटन. फोर्सचं याचा युनिट काय असतं? न्यूटन. तर कुणाकुणाला कळालं वेट म्हणजे काय? समजलं? वेट बदलणार आहे प्लॅनेटनुसार, जीनुसार बदलतंय. कळालं? हां, आता एक रिलेशन सांगतो मून आणि अर्थचं, तेवढं व्यवस्थित लक्षात घ्यायचं. जी ऑन अर्थ किंवा जी ऑन मून, चंद्राचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन किंवा चंद्रावर असलेलं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन हे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशनच्या 1/6 पट असतं. किती पट असतं? 1/6, 1/6. कळालं? समजलं का? पृथ्वीवर जेवढं आहे त्याच्या 6 पट कमी. कळतंय का? पृथ्वीवर सपोज 60 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल तर त्याच्या 6 पट कमी, भागिले 6 करायचं म्हणजे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असणार. कळालं? कुठं? मूनवर. ठीक आहे. मग असंच रिलेशन वेटचं पण लक्षात ठेवायचं. वेट ऑन मून. बघा वेट काय? इंटू जी आहे ना, म्हणजेच 1/6 ऑफ वेट ऑन अर्थ.
ओके, 2 रिलेशन लक्षात ठेवा. चंद्रावरचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन हे आर्या पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशनपेक्षा 1/6 आहे. तसंच चंद्रावरचं कुठल्याही वस्तूचं वजन हे पृथ्वीवरच्या वजनाच्या 1/6 आहे. पृथ्वीवर जर त्याचं वजन 600 न्यूटन असेल तर चंद्रावर किती वजन असेल त्याचं? 100. 600 भागिले 6 करायचं. उलट पण सांगू मला सांगा, सपोज इथं त्याचं वजन 10 न्यूटन असेल तर चंद्रावर किती वजन असेल? 10 भागिले परत 6. कळालं? समजलं? सपोज चंद्रावर त्याचं वजन 10 न्यूटन असेल तर इथं किती असेल? इथं 60 असणार. इथं गुणिले करायचं. इकडचं काढताना गुणिले, तिकडचं काढताना भागिले. कळालं? समजलं? डोसक्यात राहील का? हे लिहून घ्याल का? पटकन लिहून घ्या. चला.